पावसाळा सुरू झाला की आपण कांदा भजी, बटाटा भजीचा बेत अगदी आवर्जून करतो. पण नेहमी तीच तीच कांदा भजी, बटाटा भजी करून खाण्यापेक्षा असे हे कांदा बटाट्यापासून अतिशय खमंग कुरकुरीत वडे एकदा नक्की करून बघा. बनवायला खूप जास्त सोपे आहेत आणि खायलासुद्धा अतिशय कुरकुरीत आणि खमंग लागतात. तर हे वडे कसे बनवायचे ते बघूया. कांदा बटाट्याचे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे हे असे उभे लांब पातळ चिरून घेतलेले आहेत. आपण कांदा भजी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने कांदा चिरून घेतो अगदी तसंच याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे. आणि याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला चांगल्या मोकळ्या सुटसुटीत करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग वडेसुद्धा मस्त कुरकुरीत आणि छान लच्छेदार बनतात. तर आता हे बघा, सगळ्या पाकळ्या इथे मी याच्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि 2 मध्यम आकाराचे कांदे इथे आपण हे वडे बनवण्यासाठी वापरलेले आहेत. आता 2 कांद्यांसाठी इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे, म्हणजे 2 कांदे जर असतील तर त्याच्या निम्मा 1 बटाटा इथे आपण वापरलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली आणि किसणीचे जे मोठे छिद्र आहेत त्याने आपण हा उभा लांबसडक असा याचा किस तयार करून घेतलेला आहे. किस काळा पडू नये याकरता मी याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने वडे बनवण्यासाठी आपण कांदा चिरून घेतलेला आहे. बटाट्याचा किससुद्धा आपला तयार झाला आहे. त्यानंतर आता आपल्याला वड्यांसाठी एक वाटण तयार करायचं आहे. म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत 3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा आपल्याला यामध्येच ओवा घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घालूयात कोथिंबीर. आता यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि पाणी न घालताच याला मिक्सरवर पल्स मोडवरती चालू बंद करत जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने वड्यांसाठी हे आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. आता यानंतर वड्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये हा उभा लांब पातळ चिरलेला कांदा काढून घ्यायचा आहे. कांदा हाताने सुरून थोडासा असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा. याच्या पाकळ्या चांगल्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, कांद्याच्या पाकळ्या व्यवस्थित अशा मोकळ्या करून झाल्या की त्यानंतर यामध्ये घालूयात बटाट्याचा किस. यातलं पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि फक्त बटाट्याचा किस आपण यामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. हे सगळे सुके मसाले आणि मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. कांदा बटाट्याला मीठ लावून व्यवस्थित चोळून घेतलं की म्हणजे मग याला पाणी सुटतं आणि वड्यांचं पीठ भिजवण्यासाठी वेगळं पाणी आपल्याला यामध्ये घालायची गरज लागत नाही. तर हे बघा, हे सगळे मसाले याला चांगले चोळून लावून घेतल्यानंतर याला थोडासा ओलसरपणा आलेला आहे आणि हे थोडंसं ओलसर झालं आहे. आता यामध्ये आपण जे हिरवं वाटण वड्यांसाठी तयार करून घेतलेलं होतं ते घालणार आहोत आणि यानंतर वडे छान कुरकुरीत व्हावेत याकरता मी यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर याऐवजी 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तरीसुद्धा चालेल. 1 वाटी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे. तर सुरुवातीला सगळं बेसनपीठ यामध्ये न घालता थोडं थोडं बेसनपीठ आपण यामध्ये घालून वड्यांचं पीठ मळून घेणार आहोत. तर सुरुवातीला अर्धी वाटी बेसनपीठ मी यामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर आणखीन अर्धी वाटी जे बेसनपीठ शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ आणि वड्यांचं आता आपण पीठ मळून घेणार आहोत. तर आता हे पीठ मळत असताना मी जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे. पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही, नाहीतर पीठ खूप जास्त सैलसर होऊ शकतं. त्यामुळे कांदा आणि बटाट्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे वड्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, पाण्याचा अजिबातही वापर न करता असं हे वड्यांचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. इतपत घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता जर वड्यांचं पीठ तुम्हाला खूप जास्त घट्टसर वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका तुम्ही यावर मारू शकता. या उलट जर का हे पीठ पातळ किंवा सैलसर झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड केलं तरीसुद्धा चालेल. आता हे वड्यांचं पीठ तयार करून घेतल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त वेळ असंच ठेवायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे काय करायचं, लगेचच आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे. तर पीठ हाताला चिकटू नये याकरता मी सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अगदी लिंबा एवढा पिठाचा गोळा तळहातावर घेऊन याला वड्यांप्रमाणे बघा अशा पद्धतीने चपटा आकार देऊन घेतलेला आहे. तर अतिशय मस्त असे हे वडे तयार होतात. वडे तयार करत असताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ करायचे नाही, असे हे मध्यमच आपल्याला तयार करून घ्यायचे, म्हणजे मग तळल्यानंतर ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतात आणि वरून छान कुरकुरीत होतात.
आता वडे बनवण्याची आणखीन एक पद्धत इथे मी तुम्हाला दाखवते. अशी एखादी प्लास्टिक शीट घ्यायची, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर या प्लास्टिक शीटवरती असे हे वडे थापून घ्यायचे. हातावर वडे बनवत असताना जर पीठ खूप जास्त हाताला चिकटत असेल तर असे तुम्ही प्लास्टिक शीटवरती सुद्धा वडे थापून घेऊ शकता. तर वडे बनवण्याच्या इथे मी तुम्हाला 2 पद्धती दाखवलेल्या आहेत. आता हे वडे आपण तळून घेणार आहोत. तर वडे तळण्याकरता गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं, गॅस मध्यम केलेला आहे आणि त्यानंतर एक एक वडा आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून द्यायचा आहे. गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि त्यानंतर वडे आपल्याला छान असे कुरकुरीत आणि तांबूस रंगावरती मस्त तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 1 ते 1.5 मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. वड्यांनी आकार धरला की झाऱ्याने मग उलटपालट करत मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनटं वडे छान कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा, जवळपास 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि वडे मी उलटपालट करत मस्त असे हे बदामी रंगावर छान तळून घेतलेले आहेत. वडे तळून झाले की आता यातलं तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि याला तेलातून बाजूला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचे असे मस्त खमंग कुरकुरीत कांदा बटाट्याचे वडे तळून होतात. तर नेहमी तीच कांदा भजी बटाटा भजी बनवून खाण्यापेक्षा असे हे कांदा बटाट्याचे वडे बनवायला नक्कीच काही हरकत नाही. खायला खूप छान लागतात आणि तुम्ही पाहिलंच असेल बनवायलासुद्धा खूप जास्त हे सोपे आहेत. आता वड्यांची इथे मी एक बॅच तळून घेतलेली आहे आणि दुसरी बॅचसुद्धा सारख्याच पद्धतीने बघा मी इथे तळून घेत आहे. आणि वड्यांसोबत खाण्यासाठी इथे बघा मी काही मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. मस्त गरमागरम कुरकुरीत वडे, त्यासोबत खायला तळलेली हिरवी मिरची आणि गरमागरम वाफाळता चहा. पावसाळ्यामध्ये अतिशय फक्कड असा बेत तयार होऊ शकतो. त्यामुळे हे कांदा बटाट्याचे वडे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि हे गरमागरम कुरकुरीत वडे कसे झाले हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.